मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरूच। पहिल्याच पावसामध्ये मुंबई तुंबली। कुर्ला, किंग सर्कल, सायन्स, साकीनाका परिसरातील रस्ते जलमय। अनेक भागामध्ये गुडघाभर पाणी। वाहन चालकांचीही तारांबळ। जोरदार पावसामुळे दादर, ठाणे, वसई विरारमध्ये अनेक भागात झाडांची पडझड। वाहनांचं मोठं नुकसान। विक्रोळीमध्ये संरक्षक भिंत कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता। मुंबईसह पालघरला रेड अलर्ट, तर रायगड, सिंधुदुर्ग, साताराला येलो अलर्ट। पुणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरमध्ये सुद्धा विजांसह वादळी पावसाचा इशारा। मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या। पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादामुळे घटना। अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानचा हा प्रकार। आरोपीला कुर्ल्यातनं अटक। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेश नाकारल्यामुळे वाद। पालिका अधिकाऱ्यांकडून चित्रीकरण करणारा पत्रकारांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न। सभापतींची सुद्धा दमदाटी। पत्रकारांचं 2 तास ठिय्या आंदोलन। बीडच्या केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणामध्ये एसआयटी गठीत। प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपींना अटक। पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाचं नाव, तर राजकीय द्वेषातनं हा आरोप। सौरभ सोनवणेंची प्रतिक्रिया। माझा मुलगा दोषी असेल तर कारवाई झाली पाहिजे। आवश्यक असल्यास फोनचे सीडीआर काढा, मात्र विनाकारण माझ्या कुटुंबाची कोणी बदनामी करत असल्यास कारवाई व्हावी। खासदार बजरंग सोनवणेंची भूमिका। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केले आहेत। आमदार आव्हाडांच्या विधानसभेतील दाव्यानं खळबळ, तर मला या संदर्भात काहीही माहिती नाही। तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण। कर्जमाफीवरून प्रवीण दरेकर आणि बच्चू कडूंमध्ये जुंपली, तर मंत्री बाबासाहेब पाटील उत्तर देताना बच्चू कडूंचा मध्येच प्रतिप्रश्न, तर मंत्री बोलत असताना बच्चू कडू का बोलले, दरेकरांचा सवाल। राज्यात बहुतांश भागामध्ये स्मार्ट मीटर लागले। गुजरातनंतर महाराष्ट्रामध्ये विजेचं बिल कमी। विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती।